आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 18। सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा परिचय पाहायचा आहे। सेशनचा परिचय पाहणं झाल्यानंतर इथे आपल्याला ऑफिस स्किल्स मध्ये जायचं आहे, तर ऑफिस स्किल्स मध्ये जा। त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन नॉलेज चेक दिलेला आहे यामध्ये, तर आपल्याला पहिलं नॉलेज चेक या ठिकाणी इथे दिलेला आहे, तर पहिल्या नॉलेज चेक वर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। तर यामध्ये बघा 5 प्रश्न विचारलेला आहे। तर पहिला प्रश्न, प्रिंट प्रिव्ह्यू ऑप्शन डॅश डॅश टॅबवर उपलब्ध असतो म्हणत आहे, तर प्रिंट प्रिव्ह्यू ऑप्शन कोणत्या टॅबवर उपलब्ध असते, तर फाईल टॅबवर आहे। ब्लँक शीट कसा ओपन करायचा म्हणत आहे, तर ब्लँक शीट ओपन करण्यासाठी आपल्याला ऑप्शन 1 नंबर वापरायचा आहे। फाईल टॅबवर जा, न्यू वर क्लिक करा आणि ब्लँक शीट वर क्लिक करा, तर हे त्याचं उत्तर असणार आहे। आपण डॉक्युमेंट कसे सेव्ह कराल म्हणत आहे, योग्य टॅबवर क्लिक करा म्हणत आहे, तर डॉक्युमेंटला सेव्ह करण्यासाठी आपल्याला फाईल टॅबवर क्लिक करायचं आहे, तर फाईल टॅब हे त्याचं उत्तर असणार आहे। आपण डॉक्युमेंट पीडीएफ फॉर्म मध्ये एक्सपोर्ट करू शकतो का म्हणत आहे, तर याचं उत्तर बरोबर आहे, करू शकतो। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। पुढील पैकी कोणते पेज साइजेस मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये उपलब्ध नसतात म्हणत आहे, कोणकोणते साइज उपलब्ध नसतात, तर सर्वच असतात A4 सोडून। त्यानंतर यस बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि ते स्कोर्स आपला पूर्ण आलेला आहे। त्यानंतर आपल्याला दुसरं नॉलेज चेक या ठिकाणी दिलेला आहे, तर दुसरं नॉलेज चेक वर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। तर यामध्ये सुद्धा 5 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, फॉर्मॅट क्लिअर करून फॉन्ट स्टाईल अप्लाय करण्यासाठी तुम्ही कोणता ग्रुप निवडाल म्हणत आहे, तर यासाठी आपल्याला कोणता ग्रुप निवडावा लागेल, तर एडिटिंग ग्रुप अँड फॉन्ट ग्रुप हे त्याचं उत्तर असणार आहे। रॅप टेक्स्ट हे असे एक फीचर असते की जे सर्व इन्फॉर्मेशन एका सेलमध्ये डॅश डॅश जरी ती सेलच्या बाउंड्रीच्या पलीकडे जात असली तरीही म्हणत आहे, तर याचं उत्तर दाखवते म्हणत आहे। तर त्यानंतर आपलं उत्तर सेव्ह अँड नेक्स्ट करा। नंबर फॉर्मॅटिंग चेंज करण्यासाठी फॉर्मॅट सेल्स मध्ये डॅश डॅश टॅबवर क्लिक करा म्हणत आहे, तर कोणत्या टॅबवर आपल्याला क्लिक करावं लागेल, तर याचं उत्तर नंबर फॉर्मॅटिंग आहे। टेक्स्टचा फॉन्ट साईज चेंज करण्यासाठी आपण डॅश डॅश टॅब व डॅश डॅश ग्रुपवर क्लिक करू शकतो म्हणत आहे, तर कशावर क्लिक करू शकतो बघा आपण, तर होम टॅब मध्ये जाऊन फॉन्ट ग्रुपवर क्लिक करू शकतो। आपल्याला आपल्या टेक्स्टला फॉन्ट स्टाईल अप्लाय करायचे आहे, आपण कोणत्या स्टेप्स योग्य घ्याल म्हणत आहे, तर कोणत्या स्टेप्स घ्यायला पाहिजे, तर ऑप्शन 1 हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा, यस बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं दुसरं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर सेशन 18 मधलं आपल्याला सिम्युलेशन्स क्वेश्चन सोडवायचे आहे, तर सिम्युलेशन्सवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। यामध्ये सिम्युलेशनचे 4 प्रश्न दिलेले आहेत, तर पहिला प्रश्न इथून स्टार्ट करा। यामध्ये बघा पहिला प्रश्न, टेबलचे हेडिंग महत्त्वाचे आहे कारण त्यामुळे टेबल असलेल्या डेटाविषयी माहिती मिळते आणि निवडलेल्या हेडिंगला बाहेरची बॉर्डर थिक करायला मदत करते म्हणत आहे, तर याची आपल्याला बॉर्डर थिक करण्यासाठी या ठिकाणी इथे बॉर्डर दिलेला आहे, बॉर्डर मध्ये जा आणि ज्यातनी थिक आउटसाइड बॉर्डर इथे क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचा इथून। पीडीएफ फॉर्मॅट एक डॉक्युमेंटचे फॉर्मॅटिंग आहे तसेच ठेवतो म्हणून दिलेल्या एक्सेल शीटला पीडीएफ मध्ये कन्वर्ट करा म्हणत आहे, तर त्यासाठी फाईल टॅबवर जा, एक्सपोर्ट वर क्लिक करायचं आहे, क्रिएट पीडीएफ वर क्लिक करा, त्यानंतर त्याला नाव द्यायचं आहे आणि त्यानंतर इथे पब्लिश बटनावर क्लिक करा अशा प्रकारे। त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्या। नेक्स्ट क्वेश्चन, सेव्ह ॲजचा वापर करून काम चालू असलेल्या डॉक्युमेंटची प्रत तयार करता येते आणि मूळ डॉक्युमेंट आहे तसेच राहते, त्यामुळे सेव्ह ॲज वापरून दिलेल्या दस्तऐवजाला ब्राउज करून प्रोजेक्ट फाईल या नावाने तुमच्या डेस्कटॉपवर सेव्ह करा म्हणत आहे, तर त्यासाठी फाईल टॅबवर जायचं आहे, सेव्ह ॲजवर क्लिक करा। सेव्ह ॲजवर क्लिक केल्यानंतर इथे डेस्कटॉप निवडायचं आहे किंवा ब्राउज बटनावर क्लिक करा, ब्राउज बटनावर क्लिक केलं त्याला कोणतं एक नाव द्या आणि त्यानंतर सेव्ह बटनावर इथे क्लिक करायचं आहे, तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा आहे। त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा आणि शेवटचा प्रश्न, तुम्ही तुमच्या आवडीनुसार सेल रंगाने भरून टाकण्यासाठी आणि ती उठून दिसण्यासाठी फिल कलरचा वापर करू शकता, म्हणून निवडलेल्या हेडिंगला स्टँडर्ड ग्रीन कलर ते हायलाइट करा म्हणत आहे, तर त्यासाठी ते हायलाइट कलर मध्ये जा आणि स्टँडर्ड ग्रीन कलर इथून आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट होऊ द्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला सिम्युलेशनचे प्रश्न सोडवायचे आहे। त्यानंतर यस बटनावर क्लिक करा, तर इथे पाहू शकतो आपण आपला स्कोर पूर्ण आलेला आहे। त्यानंतर आपल्याला सिम्युलेशन झाल्यानंतर सेल्फ लर्निंग सोडवायचं आहे, तर सेल्फ लर्निंग वर क्लिक करा आणि ते प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे। यामध्ये 5 प्रश्न दिलेले आहे, तर इथून स्टार्ट करा आणि पहिला प्रश्न बघा, फाईल मेनू मधील इन्फो सेशन काय प्रोव्हाइड करते म्हणत आहे, तर याचं उत्तर
वर्कशीटची प्रॉपर्टीज आपल्याला शो करते। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। तुमचा मित्र MS एक्सेल वापरण्यासाठी नवीन आहे। फाईल सेव्ह करण्यासाठी खालीलपैकी कोणती शॉर्टकट की वापरली जाते ते ओळखा आणि त्याला मदत करा म्हणलेलं आहे। तर याचं उत्तर Ctrl+S आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। मायक्रोसॉफ्ट वर्डच्या होम टॅब मधील फॉन्ट ग्रुपचे प्रायमरी फंक्शन्स काय आहे म्हणत आहे। तर याचं प्रायमरी फंक्शन्स हे फॉन्टचा आकार, प्रकार, रंग आणि स्टाईल यासह टेक्स्टचे स्वरूप नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते। तर हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर नेक्स्ट करा। MS वर्ड मधील होम टॅबच्या क्लिपबोर्ड ग्रुपवर उपलब्ध असलेले सर्व पर्याय ओळखा म्हणत आहे। तर ऑप्शन 2 मध्ये इथे दाखवलेले आहे। तर ऑप्शन 2 हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर याच्यातून सेव्ह अँड नेक्स्ट करा। खालीलपैकी कोणते चिन्ह MS वर्ड मध्ये लेफ्ट अलाइन पर्यायाचे प्रतिनिधित्व करते म्हणत आहे। तर लेफ्ट अलाइनचे प्रतिनिधित्व ऑप्शन नंबर 2 मध्ये इथे केलेलं आहे। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। त्यानंतर एंड करायचं आहे। तर इथे स्कोर्स आपण पाहू शकतो। आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथे आलेला आहे। त्यानंतर याला क्लोज करा। सेल्फ पाथ लर्निंग झाल्यानंतर आपल्याला गाइडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचं आहे। इथून स्टार्ट करायचं आहे। यामध्ये बघा गाइडेड डू इट युअर सेल्फचे 10 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न इथून स्टार्ट करा। दिलेल्या एक्सेल शीट मध्ये कोणत्याही 2 सेल्स सिलेक्ट करा। सिलेक्ट केलेल्या सेल्स मर्ज अँड अक्रॉस ऑप्शन वापरून मर्ज करण्यासाठी होम टॅब अलाइनमेंट ग्रुप याचा वापर करा म्हणत आहे। आता कोणत्याही 2 सेल आपल्याला मर्ज आणि अक्रॉस करायचे आहे। तर कोणत्याही 2 सेलला खाली अशा प्रकारे खाली जा, कोणत्याही 2ला अशा प्रकारे सिलेक्शन करायचं आहे। त्यानंतर इथे मर्ज अँड सेंटरच्या डाऊन एरोवर जायचं या ठिकाणी आणि याच्यातनी मर्ज अक्रॉसचा ऑप्शन इथून घ्यायचा आहे अशा प्रकारे। आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचा इथून। दिलेल्या एक्सेल शीट मध्ये इंटरव्ह्यू इव्हॅल्युएशन शीट या टेक्स्टला स्टँडर्ड ऑरेंज कलर फिल कलर अप्लाय करा म्हणते आणि खालील पद्धतीचा वापर करा म्हणत आहे। तर इंटरव्ह्यू इव्हॅल्युएशन शीटला सिलेक्शन करा। फिल कलर देण्यासाठी तर फिल कलर मध्ये जा आणि कोणता कलर सांगितलेला आहे ऑरेंज, तर जो कलर सांगितला असेल तोच कलर याच्यातून आपल्याला घ्यायचा आहे अशा प्रकारे। आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट क्वेश्चन। दिलेल्या वर्कशीट तुमच्या डेस्कटॉपवर कस्टमर रिलेशन मॅनेजमेंट शीट नावाने सेव्ह करण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करा म्हणत आहे। तर बघा या फाईलला सेव्ह करण्यासाठी फाईल टॅबवर जा, सेव्ह ॲजवर क्लिक करा, डेस्कटॉप घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे नाव दिलेलं आहे। तर ज्या नावाने सांगितलं असेल ते नाव तिथून मी कॉपी केलेलं आहे किंवा तुम्ही डायरेक्ट ते नाव यामध्ये फाईल नेम मध्ये तुम्ही टाईप करू शकता अशा प्रकारे टाईप करा। त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे, कॉपी पेस्ट केलं तरी चालेल हे नाव आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट क्वेश्चन। दिलेली वर्कशीट PDF मध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी फाईल एक्सपोर्ट क्रिएट PDF XPS ऑप्शन याचा वापर करा म्हणत आहे। तर PDF मध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी फाईल टॅबवर जा, एक्सपोर्ट वर क्लिक करा आणि क्रिएट PDF वर इथे क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर पब्लिश बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे ती फाईल PDF मध्ये कन्वर्ट झालेली आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन लावायचं इथून। दिलेल्या वर्कशीट मध्ये शीट नंबर 3 सिलेक्ट करा म्हणते। होम टॅब सेल्स ग्रुप इन्सर्ट सेल वापरून A10 रोच्या वर 3 सेल घाला म्हणत आहे। तर अशा प्रकारे आपल्याला विचारलेलं आहे। तर सगळ्यात पहिले याला थोडंसं मोठं करून घ्यायचं आहे। त्यानंतर इकडे राईट साईडला आपल्याला 3 नंबरची स्लाइड याच्यातून 3 नंबरची शीट याच्यातून सिलेक्शन करायची आहे। त्यानंतर रो नंबर 10 ला सिलेक्शन करा। सिलेक्शन केलं त्यानंतर इन्सर्ट मध्ये जा, इन्सर्ट सेलवर इथे क्लिक करायचं आहे एक, पुन्हा त्याच्यावर जाऊन इथून दुसरी घ्यायची आहे, पुन्हा त्याच्यावर जाऊन तिसरी घ्यायची आहे। अशा प्रकारे 3 घ्या, 3च सांगितलेलं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचा इथून। दिलेल्या एक्सेल वर्कबुक मध्ये फॉन्ट ग्रुप वापरण्यासाठी होम टॅबवर जा। आता हेडिंग सेल B2 सिलेक्ट करा आणि नंतर फॉन्ट ऑप्शनवर क्लिक करा आणि फॉन्ट ग्रुप मधील एरियल सिलेक्ट करा म्हणत आहे। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर दिलेल्या एक्सेल वर्कबुक मध्ये फॉन्ट ग्रुप वापरण्यासाठी होम टॅबवर जा म्हणत आहे। तर होम टॅबवर जायचं आहे। त्यानंतर आता हेडिंग सेल B2 सिलेक्शन करा म्हणत आहे। तर कॉलमचा B आणि रोचा 2 इथे सिलेक्शन करायचं आहे। B2 ला सिलेक्शन केलं त्यानंतर फॉन्ट ऑप्शनवर क्लिक करा आणि फॉन्ट एरियल करा म्हणत आहे। तर फॉन्ट ग्रुपवर जा आणि फॉन्ट इथून आपल्याला एरियल करायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा।
त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचा इथून. एक्सेल वर्कबुक प्रिंट करण्यासाठी फाईल मेनूवरचा प्रिंट ऑप्शन सिलेक्ट करा आणि कॉपीची संख्या निर्दिष्ट करा आणि इतर पेज सेटिंग कॉन्फिगर करण्यासाठी पेज सेटअप विंडो वापरा. आता प्रिंटिंग सुरू करण्यासाठी प्रिंट ऑप्शनवर क्लिक करा म्हणतात. तर त्यासाठी बघा फाईल टॅबवर जायचं आहे. प्रिंट ऑप्शनवर इथे क्लिक करा. प्रिंट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर याच्यातून आपल्याला प्रिंट सेटिंग काही चेंज वगैरे करायची जर असेल तर तुम्ही याच्यातून पेज सेटअपमध्ये जाऊन पेज सेटअप वगैरे आपण याच्यातून करू शकतो. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर किती प्रिंट वगैरे द्यायच्या ते याच्यातून आपल्याला पाहायचं आहे. ते 2 कॉपीज 3 कॉपीज द्यायच्या, जेवढ्या कॉपीज द्यायच्या असेल तेवढ्या याच्यातून टाका. त्यानंतर प्रिंट बटनावर क्लिक करायचं. तर अशा प्रकारे आपण प्रिंट काढू शकतो. त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा विद्यमान एक्सेल वर्कबुकचे डिटेल्स पाहण्यासाठी फाईल टॅबवर जा आणि इन्फो बटनावर क्लिक करा. आता डॉक्युमेंटच्या प्रॉपर्टीज चेक करा म्हणत आहे. तर फाईल टॅबवर जायचं आहे. त्यानंतर इन्फो बटनावर इथे क्लिक करा आणि डॉक्युमेंटच्या प्रॉपर्टीज आपल्याला शो ऑल प्रॉपर्टीजवर इथे क्लिक करायचं आहे. तर सगळ्या प्रॉपर्टीज इथे शो झालेल्या आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन लावायचं इथून. एक्सेल मध्ये वर्कबुक तयार करण्यासाठी दिलेला एक्सेल वर्कबुक ओपन करा. त्यानंतर फाईल टॅबवर जा, न्यू ऑप्शन सिलेक्ट करा. आता वर्कबुक टेम्पलेट सिलेक्ट करा, हॉलिडे बजेट प्लॅनर सिलेक्ट करा आणि क्रिएट बटनावर क्लिक करा म्हणत आहे. तर फाईल टॅबवर जायचं आहे, न्यूवर जा आणि त्यातनी हॉलिडे बजेट प्लॅनरला सिलेक्शन करायचं आहे इथून अशा प्रकारे. त्यानंतर क्रिएट बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. आणि शेवटचा प्रश्न बघा. एका एक्सेल वर्कबुक मधून दुसऱ्यामध्ये डेटा कॉपी करण्यासाठी प्रथम दिलेल्या वर्कबुक मधील टेबल सिलेक्ट करा. त्यानंतर होम टॅब मधील कॉपी ऑप्शनवर क्लिक करा. प्लस चिन्हावर क्लिक करून नवीन वर्कबुक ओपन करा. पहिल्या सेलवर क्लिक करा आणि डेटा पेस्ट करण्यासाठी होम टॅब मधील पेस्ट ग्रुपचा वापर करा म्हणत आहे. अशा प्रकारे आपल्याला सांगितलेलं आहे. तर पहिले तर याच्यामधला जे काय कॉलम सांगितला असेल तो पूर्ण कॉलम आपल्याला इथून अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्यायचं आहे इथपर्यंत. त्यानंतर इथून कॉपी करा. त्यानंतर इथे प्लस बटनावर क्लिक करायचं आहे. प्लस बटनावर क्लिक केला, पहिल्या सेलवर क्लिक करा आणि त्यानंतर तिथे जाऊन त्याला पेस्ट करा अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सर्व गाइडेड डू इट युअर सेल्फ सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करा, यस बटनावर क्लिक करा. इथे पाहू शकतो आपला स्कोर या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला शेवटचं सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये सुद्धा 10 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, विद्यार्थी डेस्कटॉपवर पोस्टर्स डिझाईन करू इच्छितो, कोणते ओएस सर्वोत्तम आहे म्हणत आहे. तर पोस्टर डिझाईन करण्यासाठी आपल्याला लिनक्स डेस्कटॉप व्हर्जन वापरावे लागेल. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. स्नेहा मोबाईलवरून प्रोजेक्टवर पॉवरपॉईंट वापरू इच्छिते, तर काय मर्यादा येऊ शकते म्हणत आहे. तर यासाठी बघा मोबाईल ओएस ते पूर्णपणे सपोर्ट करू शकत नाही, हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. तुम्ही पाहता की एक व्यक्ती कॉलसाठी अँड्रॉइड आणि टायपिंगसाठी विंडोज वापरते, हे काय दर्शवते म्हणत आहे. तर हे वेगवेगळे ओएस वेगवेगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरले जाते. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. मोबाईल ओएस डेस्कटॉपवर का इन्स्टॉल करता येत नाही म्हणत आहेत. काय करता येत नाही, कारण ते वेगवेगळ्या हार्डवेअर आणि वापरासाठी तयार केलेले आहेत, हे त्याचं उत्तर आहे. रवीला ग्राफिक डिझाईन करायचे आहेत, माऊस वापरायचा आहे आणि मोठ्या फाईल सेव्ह करायच्या आहेत, त्याने मोबाईल ओएस आणि डेस्कटॉप ओएस मध्ये काय निवडायला पाहिजे म्हणत आहे. तर यासाठी डेस्कटॉप ओएस, कारण ते प्रगत टूल्सला सपोर्ट करते, तर हे त्याचं उत्तर आहे. सर्व प्रकल्पासाठी संशोधन, टायपिंग आणि प्रेझेंटेशन तयार करायचे आहे, फोन किंवा लॅपटॉप निवडायचा आहे, तर काय योग्य राहील म्हणत आहे. तर यासाठी लॅपटॉप विथ डेस्कटॉप ओएस आहे. सोहमकडे जुना पीसी आहे, त्याने पूर्ण डेस्कटॉप ओएस इन्स्टॉल करावा का लाईट व्हर्जन, योग्य उपाय कोणता म्हणत आहे. तर याचा योग्य उपाय हा हलके लाईटवेट डेस्कटॉप ओएस वापरावे लागेल, तर हे त्याचं उत्तर आहे. वर्गात टायपिंग टूल्स, प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर आणि प्रिंटर्स वापरायचे आहेत, कोणते ओएस योग्य राहील म्हणत आहे. तर याचं उत्तर डेस्कटॉप ओएस आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. रेखा 2 ओएस ची तुलना करते, एकात पूर्ण कंट्रोल मिळतो तर दुसऱ्यात ॲप्स आणि सेटिंग मर्यादित असतात, तर कोणते जोडपे तुलना करते म्हणत आहे. तर याचं उत्तर अँड्रॉइड आणि iOS आहे.
त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. शाळेचा संगणक विंडो 10 आहे आणि आपोआप अपडेट होतो तर काय फायदा होते म्हणत आहे. त्याचा चांगली सुरक्षा मिळते हे त्याचा फायदा असणार आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. यस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्या इरा सेशन 18चं सेशन एंड टेस्ट सोडवणं झालेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 18 कंप्लीट सोडवायचं आहे.